उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय भटुरा. भटुरा अगदी छान मस्त फुललाय, अगदी खुसखुशीत आणि सॉफ्ट झालाय. आणि हा भटुरा जास्तीत जास्त वेळ अगदी टम्म फुगलेला राहतो. चला तर पाहूया. याच्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलाय आणि मैद्यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर घातली आहे. याच्यामध्ये 1 वाटी भरून बारीक रवा घातलाय. चवीपुरता मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे कोरडे पदार्थ सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले की मग याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून दही घालूया. आणि 2 छोटे चमचे तेल घालते आहे. तेल नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं तेल घातलं तर भटुरा छान खुसखुशीत होतो. आता आपण याला थोडंसं पाणी घालून भिजवून घेऊया. भिजवताना तेल अगदी थोडंसंच घालायचं आहे, नाही तर मग भटुरे तेलकट होतील. याला भरपूर मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे अगदी स्ट्रेचेबल झालं पाहिजे. पहा मस्त असं हे पीठ मळून झालं आहे. आता याला झाकून ठेवायचं आहे. 1-2-3 तास तरी याला मी झाकून ठेवणार आहे. पहा 2-3 तासानंतर मस्त पीठ थोडंसं फुललं आहे. जास्त वेळ ठेवलं तर अगदी आणखीन छान पीठ फुलून येईल. याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. पराठा किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे. गोळे करताना हा वरच्या बाजूने प्लेन राहायला पाहिजे. आतल्या बाजूला याला दुमडून याचा गोळा करून घ्यायचा आहे. आता याला लाटताना मी मैदा घेतला आहे. मैदा लावून याला लाटून घेते आहे. याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही लाटायचा आणि खूप जाडही नाही ठेवायचा. याच्यापेक्षा छोटे केले तरी सुद्धा चालेल. पहा या साईजचा मी भटुरा केला आहे. कढईमध्ये तेल अगदी गरम करून घेतले. हे भटुरे आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे. भटुरा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि मग याला झाऱ्याने हलकेच प्रेस करायचं आणि याच्यावर तेल उडवायचे. भटुऱ्यावर झाऱ्याने असं तेल उडवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूनेही भटुरा असा तळून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त टम्म फुगला, एका बाजूने तळून झाला की मग याला आपल्याला उलटी करून घ्यायचं आहे. पहा मस्त कलरही याला छान आला आहे आणि हा दोन्ही बाजूने अगदी छान मस्त तळला गेला आहे. याला जरी क्रॅक गेला तरीसुद्धा हा भटुरा छान फुलला आहे. पहा मस्त अगदी हा जास्तीत जास्त वेळ फुललेला राहतो आणि अगदी खुसखुशीत असा तयार होतो. दुसराही भटुरा तळून दाखवते आहे. वरच्या बाजूने झाऱ्याने तेल उडवायचे त्याच्यावर आणि पहा मस्त हाही फुलला आहे. असे सगळे भटुरे फुलतात. याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घेऊया. पहा मस्त असा हा भटुरा तयार झाला आहे. याच्याबरोबर खाण्यासाठी छोलेची भाजी करूया आणि मस्त असा हा भटुरा खायचा आहे. पहा अगदी किती वेळ झाला आहे तरीसुद्धा हा मस्त फुललेला राहिला आहे. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.